जी घटना वेरूळला झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी भयावह घटना आहे। पोलिसी अत्याचार कसा असतो हे दाखवणारा हा प्रकार आहे। मी स्वतः काल या प्रकरणात जवळपास 5 तास होतो। पोलीस स्टेशनला गेलो, रस्त्यावर बसलो, नातेवाईकांशी भेटलो। एक शिक्षक जो मुख्याध्यापक आहे आणि चांगला शिक्षक आहे, गावाला घडवणारा, विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक आहे, हा ज्या भागात राहतो त्या भागात रात्री काही गाड्या आल्या, त्याच्यात पोलीस होते, काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते। हा शिक्षक कोणाचा अध्यात्म नसणारा आहे। यांनी फक्त पोलिसांना विचारलं कोणाकडे आलात आणि कशासाठी आलात एवढ्या रात्री, हे म्हटल्यावर पोलिसांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, आता ते वाळू माफिया आहे, मी काय कोणाला ओळखत नाही, या सगळ्यांनी त्या शिक्षकाला एवढी बेदम मारहाण केली की त्या शिक्षकाचा मृत्यू झाला। आता पोलीस याला वेगळ्या पद्धतीनं तांत्रिक कारण देतात, मृत्यू अटॅकने आला, पण तो अटॅक का आला? मारहाण केल्यामुळे आला। बरं, आता लोक कोण होते तर स्पष्टपणे सांगायचं तर एक नागरगोजे नावाचे अधिकारी होते। आता ते कोणत्या पदावर आहे मला नाही माहिती, त्याचा व्हिडिओ उपलब्ध, तो सांगतो की हा माझं नाव नागरगोजे आहे असा तो स्वतः सांगतो, असा व्हिडिओ उपलब्ध आहे। वैजापूरमध्ये काही घटना घडली होती, त्याचा तपास करण्यासाठी पोलीस आले होते। मला वाटतं हे अशा पद्धतीनं तपास होतो मी पहिल्यांदाच बघितलं की तपास अधिकाऱ्यावर फिर्यादी होतात। ठीक आहे, फिर्यादी कधी कधी असतो, पण फिर्यादी गुंड घेऊन होता सोबत। आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं एका शिक्षकांचा मृत्यू झाला रात्री 11:30 वाजता, आणि काल संध्याकाळी 9 वाजता मोठ्या मुश्किलीनं थोडासा मायनर प्रकारचा गुन्हा दाखल झालाय। तोही होत नव्हता जर मी तिथं बसलो नसतो। मी मान्य डीजी साहेबांना बोललो, मान्य मुख्यमंत्र्यांनी फोन लावला, त्यांच्याशी मी आज बोलेल पुन्हा एकदा, SP साहेबांना बोललो, IG साहेबांना बोललो, मग मोठ्या मुश्किलीनं गुन्हा दाखल झाला। परंतु अजूनही हा गुन्हा पूर्णपणे परफेक्ट दाखल झाले नाही। पोलीस याच्यातले जे कोणी दुसरे पोलीस असेल यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात। नागरगोजे नावाचे वैजापूरचे अधिकारी, बरं आता हे नागरगोजे तिकडे आलेले रेकॉर्डवर आहे वेरूळला, कारण मी वैजापूर ज्यांचे प्रमुख आहे, हेड आहेत, असे जे PI आहेत त्यांच्याशी पण मी संपर्क साधला। त्यांनी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या की नागरगोजे अशा तपासाला गेले होते, त्याच्याबरोबर हे अंमलदार होते, रेकॉर्डवर आहे, म्हणजे नागरगोजे तिथे आले, क्लिअर आहे। नागरगोजे बरोबर फिर्यादी कोण होता तिकडच्या केस मधला तो आहे, क्लिअर आहे, त्याच्याबरोबर किती लोक आहे हे क्लिअर आहे। असं असताना हे पोलीस अननोन लोकांवर गुन्हा दाखल करतात, नाव सगळं माहिती असताना। पहिली गोष्ट ते त्यांना वाचवत होते। काल मला जी माहिती मिळाली की जिथं पोस्टमार्टम होतं तिथं SP-चं जायचं काय काम? SP-चं काय काम? SP का कोणाला वाचवतात हा माझा प्रश्न। SP नवीन आले, म्हणतो हा संभाजीनगर जिल्हा आहे, रजाकाराला घरी पाठवणार आहे, त्यामुळे SP काय इथं मोजायची काय फार गरज नाही आम्हाला। ठीक आहे, SP एक यंत्रणा आहे, पण अशा पद्धतीनं पोलिसी गुन्हेगार अशा पद्धतीने पोलिसी गुंड याचं एक उदाहरण इथं दिसलेलं आहे। आणि गुंडांसाठी कशा पद्धतीनं पोलीस काम करतात याचंही उदाहरण दिसलेलं आहे, आणि एका सामान्य शिक्षकाचा बळी कसा घेतला जातो याचंही उदाहरण दिसलेलं आहे। मग तर निश्चित या विषयात माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय DG साहेब असतील, या सगळ्याची IG असतील, यांच्याशी सगळ्यांना मी नक्की भेटेल आणि या दुर्दैवी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न। काल वेरूळ या ठिकाणी एका घटनेमध्ये सुरेश बोरसे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ते शिक्षक म्हणून काम करत होते। झालेली घटना दुर्दैवी आहे। घडलेल्या घटनेवरून पोलीस स्टेशन खुलताबाद या ठिकाणी CR नंबर 249/26 कलम 106(1) आणि कलम 131 भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही 4 आरोपींना अटक केलेली आहे। गुन्ह्याचा अधिक तपास आमचा सुरू आहे। यामध्ये पोलीसही दोषी असल्याचा आरोप करण्यात येतोय। गुन्ह्याचा तपास आमचा सुरू आहे। गुन्ह्याच्या तपासांती बाकी सविस्तर डिटेल्स पुढे येतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।